सांगली कोल्हापूर महामार्गावरील साधना पेट्रोल पंपाजवळ निर्माण झालेला धोकादायक उंचवटा आणि रस्त्याची दुरावस्था यामुळे या मार्गाला मृत्यूचा सापळा असे स्वरूप प्राप्त झाले होते। मात्र SBN न्यूजने या गंभीर समस्येला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली असून संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे। सांडपाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेला रस्ता पुन्हा पूर्ववत न केल्यामुळे तिथे 6 ते 10 इंचाचा धोकादायक उंचवटा निर्माण झाला होता। पथदिव्यांच्या अभावामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना हा अडथळा न दिसल्याने येथे सातत्याने भीषण अपघात घडत होते। गेल्या काही दिवसात या अपघातात एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला होता। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता। SBN न्यूजने या समस्येचा अत्यंत प्रभावी पाठपुरावा करत प्रशासकीय अनास्थेवर प्रकाश टाकला। रस्त्यावरील खड्डे आणि या स्पीड ब्रेकर सदृश्य उंचवट्यामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका मांडत लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। या बातमीची दखल घेत प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली। SBN न्यूजने केलेल्या या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीनं पावले उचलत आज रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलेलं आहे। रस्त्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून लोकहिताचे प्रश्न उचलल्यास प्रशासन नक्कीच हलते हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले। प्रशासनाने हे काम केवळ तात्पुरत्या स्वरूपात न करता ते निकृष्ट दर्जाचे होणार नाही आणि सामान्यांच्या जीवाशी पुन्हा खेळ होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।